हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं तदातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः कालिन्दर्चपटास्य अड्भङ्गकालीपमचिन्द्राद्या चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्या बभूर्भुवनवनाथ सिद्धा ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तन भराय नमः, श्री गुरु धून महा। जय जय आदि कमलापति सर्व साक्षी आदिमूर्ति पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योति रुक्मिणीपति जगदात्मया दीननाथा दीन बंधु मुनिमानस रंजना कृपा सिंधु तर्याता कथा सुबोधु रसज्ञ शब्दी वद्विका नागले अध्यायी कथन गंधर्वी नामे सुरोचन शक्र शापे कर्ज बहुन सत्यवती भरेली। पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला, नंतर त्यांचं जे आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग त्यांना नमस्कार केला। मागच्या कथेची सुसंगती सांगतात की मागच्या अध्यायामध्ये हा जो सुरोचन गंधर्व आहे त्याला इंद्राचा शाप मिळालेला होता, त्याच्या योगाने तो गाढव होऊन जन्मलेला आहे आणि सत्यवर्मा राजाच्या मिथिला नगरीमध्ये तो गाढव होऊन पडलेला आहे। उत्तम कुमाराचा इथं तो गाढव होऊन जन्मला आणि त्या ठिकाणी त्यांनी मनुष्यवाणीमध्ये म्हणतोय तो की हे राजा, हे कुंभारा, तू राजाकडे जा आणि सत्यवती मुलीशी त्यांचं लग्न लावून देण्याबद्दल सांग। त्याप्रमाणे तो गेलेलं आहे आणि त्या राजाने अशी आट घातली होती की जर एका रात्रीमध्ये हे गाढव तर पूर्ण मिथिला नगर ही तांब्याचं करून देईन तर मी माझी मुलगी आनंदाने त्यांना देईन। आणि ते आव्हान त्यांनी पत्करलेलं आहे। देवशिल्पी विश्वकर्मांना त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की एका रात्रीमध्ये हे नगर तांब्याचं करून द्या। त्यांनी अनेक कारागीर बोलवलेले देव विश्वकर्मांनी आणि ते अख्खं नगर हे तांब्याचे केले। दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतात सगळेजण ते तांब्याचे घरं, तांब्याच्या भिंती, तांब्याचं अंगण हे पाहून त्या ठिकाणी सगळ्यांना नवल वाटलेलं आहे। राजा मात्र पेतात सापडला, पण मात्र त्यांनी त्याचा शब्द पाळलेला आहे, सत्यवतीनं सुद्धा त्याचा शब्द पाळलेला आहे। कुंभाराच्या घरी जाऊन त्यांनी त्या गाढवाला विचारलेलं आहे। त्यावेळेला त्या गाढवानी मनुष्यवाणीमध्ये सांगितलं की मी इंद्राच्या शापामुळं मला अशी गाढवाच्या जन्माला जावं लागलेलं, मी प्रत्यक्ष गंधर्व आहे। आणि मग त्यांची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी त्यांचं लग्न लावून दिलेलं आहे गंधर्व पद्धतीनं। आता कुंभाराच्या घरी त्याचं लग्न लागलेलं आहे गाढवाचं आणि त्या सत्यवती मुलीचं। आणि ते तिथून निघाले, त्यांना सांगितलं का आता तुम्ही काही ह्या नगरामध्ये राहू नका, तुम्ही मोठ्या नगरामध्ये जा। त्या काळामध्ये अवंतिका हे मोठं तीर्थक्षेत्र पण होतं, उज्जैनाम महाकालम। अवंती हे उज्जैनीचं नाव आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही राहा आणि यथायोग्य काळी मी तुमच्याकडे जाऊन येऊन करीन। तो एके दिवशी सत्यवती म्हणे दादा कमठमूर्ती मम लग्नात एक करुणपती माझा मत धाविका फेरी म्हणे वंश माय या बोलाता फेडीन संशय मग रात्री अवसर पाहून समय गंधर्वा पाशी पातला। तर त्या मुलीनं त्या कुंभार दादाला विचारलं का हो
इथपर्यंत आलं हे बरोबर आहे, पण मात्र माझा पती मला कधी भेटेल आणि मी ज्याच्यासाठी लग्न केलेलं आहे ते पती सुख मला कधी भेटेल असं विचारल्यानंतर कुंभारदादा म्हणतात की मी जर विचारतो त्या गाढवाला, त्याप्रमाणे ते गाढवाकडे गेले. त्यांना विचारलं की हो तुम्ही गाढव रूपामध्ये गंधर्व आहात, पण मात्र तुमच्या पत्नीसाठी तुम्ही वेळ द्या आणि तिची इच्छा पूर्ण करा. म्हणे महाराजा पशुपती कामना वेदी जितवचित्ती ते फळास येऊन निगती तुझे लागे पावतील. उत्तर देऊन उभे मिरवावे समाधान ऐसे ऐकता संकट वचन गंधर्व राज वचसे. तरी असो अन्य विधी ते प्रविष्ट न भावे या लोकाते, तरी येऊन असू लागा ते सत्यवती स्वीकारू. हे म्हणे महाराजा कमठा ऐक रत्न सत्यवती आलोलिक तोच समय सत्य दुर्दिक श्रुत करावे आम्हा. ते गाढव म्हणतं की कुंभार दादा तुम्ही काही काळजी करू नका, त्यावेळेला तिथं ती नाही, त्यावेळेला मला चौथ्या दिवशी मला सांगा, मी त्या दिवशी तिथं येईन आणि तिची इच्छा पूर्ण करीन. तुवा श्रुत केल्या दृष्टी दावीन आपली स्वरूप कोटी गंधर्व वेश इच्छा पोटी पूर्ण निनमे. सत्यवती उत्तम जाया तो तृतीने एकांत ठाया तुष्ट करीन गंधर्वी काया वरून या इतकं स्पष्टपणाने त्यांनी सांगितल्यानंतर त्या कुंभार बाबा आलेले हे आणि त्या मुलीला म्हणतात की मुली तू काही चिंता करू नको, तुझा ऋतुकाळ ज्या वेळेला येईल त्यावेळेला सांग, मी त्या गंधर्वाला इथं बोलवीन. त्याप्रमाणे तिथं वेळ झालेला आहे आणि त्या चौथ्या दिवशी कुंभारदादांनी जाऊन सांगितलं. मग त्यांनी ह्या गंधर्वांनी त्यांच्या फल्या होत्या वेगवेगळ्या. कुंभारबाबा हे पुढे परसामध्ये मागे आणि मध्यंतरी त्यांचं जे शयन कक्ष होतं त्या खोलीमध्ये ही सत्यवती मुलगी झोपलेला असताना ते गाढव तिथं आलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं जे स्वरूप आहे गंधर्वाचं ते प्रगट केलेलं आहे आणि त्या एकांतामध्ये ते दोघंही जण रमलेले आहेत. आपल्या स्वरूपा प्रगट करून करू योजितो आसुर लग्न तरी याची पूर्ण समाधान सुखा लागे पावशील. ऐसे सांगून कपट कुल्लाळ शयनी पडला होता वेळ तो निशा लुटून उदय काळ गवस्तीचा पातला. तेही लोटल्या दिन समय पातला ऋतुकाल मान चतुर्दशीने कुल्लाळ जाऊन श्रुत करे गंधर्वाती. सगळी घटना झाल्यानंतर त्यावेळेला तिनं पाहिलं तर हे गाढव नाही तर प्रत्यक्ष गंधर्व आहेत आणि हे मात्र पाहिल्यानंतर तिला मोठा आनंद झाला. आईवडिलांचं वचन बी पाळलं आणि त्याचप्रमाणे तिचेही मनासारखं झालेलं आहे. मग ती मोठ्या आनंदामध्ये राहिलेली आहे. मिरवला परी जैसा गबसी वस्त्राभरणी कनककांती कमठे पाहून चित्त सरते आनंद तो हे लावे. चित्ती म्हणे भाग्यवंत मज समान नाही या महित स्वर्गवासी गंधर्व दैवत मम गृहे वर्तसे. कुंभाराला मोठा आनंद झालेला आहे. कोणत्या का निमित्ताने होईना पण गंधर्व जे देवाचे मोठे भक्त आहेत ते माझ्या घरामध्ये राहतात असं त्यांना तो मोठेपण वाटलेलं आहे. अशा पद्धतीनं त्यांचं त्या दिवशी झोपणं झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी हे गंधर्व पुन्हा गाढवाच्या रूपामध्ये आलेले आहेत आणि त्या वेळेपासून ह्या सत्यवती मुलीला दिवस गेलेले आहेत. तिच्या पोटामध्ये एक गर्भ वाढू लागलेला आहे. ऐसा विस्मय कमटपोती करीत आहे हर्षे देठी मग बाळ ठेवून चरणसंपुटी विनमणी करतसे. म्हणे महाराजा स्वर्गधाम का आम्ही अबुद्ध असे लोका नेणून तो प्रताप आवा का कष्ट विले पापिष्टे. तो पृष्ठी ते गंधका वाहुनी गर्द भावेला मापले नमनी राम बुड मी बुद्ध खाणी आसनारोहण केले. मी अहो मी किती पापी माणूस आहे. त्या कुंभारबाबा म्हणतात त्या गंधर्वाला अहो तुमची एवढी मोठी योग्यता पण मी तुम्हाला गाढव समजलो आणि तुमच्या पाठीवरती अनेक प्रकारचे बोजे टाकलेले आहेत, त्यांना वाहायला लावलेले, प्रसंगी एखाद्या वेळेला शापकाने मारलेलं सुद्धा आहे, त्याच्याबद्दल मला तुम्ही क्षमा करा. तर गंधर्व म्हणतात की बाबा हे असंच आहे, ही जगराटी आहे आणि याच्यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे. तुझ्या आम्हाला त्या इंद्राचा जर शाप नसता तर हे असं मारा खावा लागला नसता. तरी ऐशा अपराधासी क्षमा करेगा दयाराशी ऐसे म्हणून पुन्हा चरणाशी निज मौळी अर्पितसे. मग सुरोचन गंधर्वा हात करून कमट सदनी नेत म्हणे महाराजा स्वकांते ते सांभाळावे सर्वस्वी. सुरोचन गंधर्व एकांतासी पाचारले सत्यवतीशी येरी येतात ती छोटछुट्या रासी गंधर्वराज पूजेला. मी किती पापी आहे असं म्हणून तो स्वतःचीच निर्भत्साना करून घ्यावं लागलेला आहे. गंधर्वांनी त्यांना सावध केलेलं आहे. सुरोचन गंधर्व म्हणतात की कुंभार बाबा तुमचा काहीच तो दोष नाही, हे जे काही दोष आहे हा नियतच आहे. पराधीन आहे पुत्र जगती पुत्र मानवाचा, म्हणजे याच्यामध्ये कोणाचाच काही दोष नाही. ज्याला ज्याला जी जी परिस्थिती मिळालेली आहे ती परिस्थिती ईश्वर इच्छा अधिक त्यांनी केलेले काही पूर्वीचे कर्म असं मिळून आहे. मिरवेल परी धर्मदाता विक्रम नामे जगविख्याता धैर्य राशी औदार्यवंता शक करता मिरवेल. ऐसा पुत्र चुडामणी लादशील शुभाननी मी तर ऋणापासून मुक्त होईल सर्वस्वी. तेव्हा
या ठिकाणी सत्यवती ह्या मुलीच्या पोटी पुढे चालून जो मुलगा जन्माला येईल तो मोठा महापराक्रमी असेल, तो शककर्ता राजा तो होईल आणि त्याच्यापासून कालगणना सुरू होईल विक्रम संवत म्हणून, आणि तो या पृथ्वीवरती प्रजेमध्ये लोकांचं कल्याण करणारा अशी त्याची कीर्ती असेल. आणि ज्या वेळेला त्याचा जन्म होईल त्यावेळेला माझा हा शाप पण पूर्ण होईल आणि माझं हे गाढवाचं रूप जाईल. मी पुन्हा माझ्या सुरोचन मुख्य गंधर्व रूपाला मी मिळेन. मग ऐसे जगताते करून भाषण तुष्ट मिळवे सकळ मन, तरी त्या नसे 9 मास पूर्ण गर्भस्थानी विराजले. तो सुलक्ष समय सुलक्ष स्थिती नक्षत्र कर्ण शुभयोगांती चंद्रबळ ताराने ती प्रस्तुत झाली. सुलक्षणमधून तरी लोक विचारायचे, अहो कुंभार बाबा तुम्ही तर सोयरे या गावामध्ये, आणि ही मुलगी कोण, आणि ही मुलगी इकडं तुमच्याबरोबर का राहते? त्यावेळेस कुंभार बाबा सांगतात की माझी मुलगी आहे आणि बाळंतपणासाठी मी तिला इथं आणलेलं आहे. अशा पद्धतीनं ते 9 मास 9 दिवस भरलेले. योग्य काळी ती सत्यवती बाळंत झाली, तिला एक मुलगा झालेला आहे आणि तो अतिशय राजचिन्हांनी युक्त असा आहे. पुढे होता संस्कारासी शिबाननी तेज पुंज लावण्य खाणी, की सकळ तेज हो पुण्यतरणी पाहुणचारी आराधिला. पुढे होता संस्कारासी बारसे केले 12 दिवशी, पाळणा घालून बाळकाशी विक्रम नाम ठेविले. पाळण्यामध्ये घातलेले 10-12 दिवसाचे झाल्यानंतर आणि त्याचं नाव सांगितल्याप्रमाणे विक्रम असं ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं कुंभारवाड्यामध्ये ते बाळ जन्माला आलं. मोठा त्यांचा आनंद उत्सव केलेला आहे. आता त्या प्रत्येकाच्या घरी जन्माला आल्यानंतर आपल्या परीनं आपण आनंद उत्सव करतो, त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा केलेला आहे. बैसोनिया वस्त्रासनी सत्यवती देत बाळा आणून अंकी सुरतन गंधर्व घेऊन पुत्र मुख पाहिले. मग संतरुणी सदनाते सत्यवती ते म्हणे कांते, शीघ्र आणि जे पाहू बाळका ते पुत्रमुख या काळे. ते गाढव आलेले आहे त्या खोलीमध्ये सत्यवतीच्या, ते गंधर्व रूपामध्ये प्रगट झालेले. ते म्हणते की सत्यवती पाहू दे मला त्या बाळाला. त्या बाळाला त्यांनी मांडीवरती घेतलं, त्याच्या मुखावरून हात फिरवला आणि त्यावेळेला त्यांनी पुत्रमुख पाहिलं. त्याच वेळेला त्याचा त्या इंद्राचा शाप पूर्ण झालेला आहे आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी स्वर्गामध्ये स्वतः इंद्र भगवानांनी रथ पाठवलेला आहे. त्याच्यावरती जो सारथी मातली असं त्याचं नाव, तो मातली येऊन बाहेरून सांगतो की महाराज चला तुमचा आता वेळ झालेला आहे, इथला तुमचा शाप संपला, इंद्रांनी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि इथं आता काय तुम्ही रमू नका. आता त्यांना बी असं झालं की पुत्रमुख पाहिल्यानंतर त्यांना मोठा आनंद झालेला होता, पण मात्र कर्तव्य मोठं श्रेष्ठ राहतं. त्यावेळेला ते म्हणतात की सत्यवती आता माझा शाप संपला, मी जातो आता स्वर्गामध्ये. त्यावेळेला ती सत्यवती मोठ्याने शोक करायला लागली. अहो महाराज असं काय करता तुम्ही? अहो तुमच्यासाठी मी माझं घरदार सोडून आले, आमचं स्वतःचं राज्य असून सुद्धा मी त्याचा त्याग केला, केवळ कशासाठी? तुमच्यासाठी. आणि तुम्ही मात्र असं अचानक सोडून देऊन जाऊ नका. परम स्नेहाने घेत चुंबन तो मातली सन्निध उभा राहून बोलता झाला गंधर्वाते, आता सोडणी पुत्र मोहाते चला वेगी पाठविले पाकशासने, तरी आरूढ विमाना अमरस्थानी चलावे. चला तुम्ही आता इंद्राच्या दरबारामध्ये तुमचं जिथून तुम्ही पतन झालेले होते तिथं तुम्हाला जायला पाहिजे, तुम्हाला नेण्यासाठी मी आलेलो आहे. मग त्यांनी दोघांनी एकमेकांना निरोप केलेली आहे, निरोप घेतलेला आहे. आणि ती सत्यवती तिला काही त्यांना जाऊन देण्याची इच्छा नव्हती, पण मात्र जाण्याशिवाय पर्याय पण नव्हता. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आता जा आणि ह्या बाळाला मी सांभाळीन. कुंभारदादांनी पण वचन दिलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, माझा पण मुलगी नातू हे माझेच आहे सगळं, आणि मी त्यांना यथायोग्य प्रकाराने सांभाळ करीन. तुम्ही गेल्या सोडून माते कोण आहे ममते हाते, निडळपणी परदेशाते सोडून कैसे दादाजी. आयसे म्हणून सत्यवती आंबरडा फुडला वृत्ती, अश्रू भरून नेत्रपाती दुःख सरता लुटते. तिला शोक अनावर झालेला आहे, मोठ्या मोठ्याने ती रडू गागू लागलेली आहे आणि आपले पती आपल्याला सोडून निघून चालले, हे दुःख तिला काही सहन होत नाही आणि जाण्याशिवाय तर त्यांनाही पर्याय नाही. म्हणे महाराजा तुझे कारण जनक माझा सत्य भरमा जाण, तुटला आहे निर्लोभ होऊन कैसे सोडून म्हणजे जाता. हा महाराजा तुम्हासाठी सर्व सोडून भांडार कोटी, जगजननीची पाडून तुटी जोड कन्या मी तुमची, तरी आता मध्ये सोडून तुम्ही जाता निढळवान, माते करून दिले पण योग्य तुम्हा दिसणे तुम्हाला शोभतं का? अहो सगळ्या प्रकारचं तुमच्यासाठी मी त्याग केलेलं आहे, माझं वडिलांचं राज्य असून सुद्धा मी ते सोडून आलेलो आहे, मात्र तुम्ही मला खुशाल सोडून चाललेले आहे. त्यावेळेला ह्या विक्रम राजा सांगतो की विक्रम जो आहे तो म्हणतो की आता त्याला जाण्याचे पर्याय नाही,
पण मी तुला वचन देतो, तू ज्या ज्या वेळेला आठवण करशील त्यावेळेला मी स्वतः तिथं येईन आणि तिथं प्रगट होईन. सत्यवतीचा धरून हस्त कमठा ओपून मोहित म्हणे तनी हाता मम सांप्रत सांभाळ करी महाराजा. ऐके होते शिवानंची स्मरण होता माझे मनी त्याची वेळा उतरून आवनी भेटी देईन तू असं समजू नको किंवा मी स्वर्गामध्ये जर राहत असलो, पण मात्र तुझी ज्या वेळेला तू माझी आठवण काढशील, उत्कटतेने माझा धावा करशील, त्यावेळेला मी पुन्हा इथं येईन. आणि अशा पद्धतीनं ते सुरोचन गंधर्व विमानामध्ये बसले. त्या सारथी मातलीने रथ ते विमान चालू केलं आणि ते स्वर्गामध्ये निघून गेलेले आहे. इकडं कुंभारवाड्यामध्ये ह्या कुंभारबाबांच्या आधिपत्याखाली त्या बाळाचा सांभाळ व्हायला लागलेला आहे. ते बाळ मोठं तेजस्वी होतं, कारण ते गंधर्व त्याचे वडीलच गंधर्व होते आणि ते हळूहळू मोठं व्हायला लागलेलं आहे. गावाच्या बाहेर ते हळूहळू 7 वर्षाचं झालेलं असताना ते बाहेर खेळायला जायचे. आता खेळायला गेल्यानंतर तिथं ते राजवाड्यातले राजपुत्र, प्रधानपुत्र, मंत्र्यांचे मुलं, त्यातले जे मोठमोठाले अधिकारी दरकदार यांचे पुत्र मुलं ते खेळायला यायचे. आणि हे सुद्धा विक्रम हाही तिथं खेळायला जायचा. ऐसे खेळता मुलात 12 वर्षे लोटली त्यात ईर्षे पडून बाळ खेळात विद्ये लागे लागला. विद्या तरी सहजसिन्नी शास्त्र आधार आश्वारोणी सहज सेवकाश्रय कर्ण विद्ये लागे अभ्यासी. त्याचा पिंड हा क्षत्रियाचा होता आणि त्या मुलांच्यामध्ये खेळता खेळता त्याला आपसुकच घोड्यावर बसायचं नाद लागला, शस्त्र चालवण्याचं वेळ लागलं आणि हळूहळू हे एक क्षत्रिय उत्तम असा माणूस हा तयार झालेला आहे. पुढं चालून त्यांचे जे राजपुत्र प्रधानपुत्र होते यांनी त्याची शिफारस केली की हा कुंभाराचा मुलगा आहे, पण हा अंगापिंडाने चांगला आहे आणि याला सगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र चालवता येतात, तेव्हा बाबा त्याला आपल्या इथं नोकरीला ठेवा ना. त्यांच्या राजवानी ते मान्य केलेलं आहे आणि त्याची पहारेकरी, त्या पहारेकऱ्यांचा प्रमुख, 8 पहारेकऱ्यांचा प्रमुख म्हणून त्याची नेमणूक झालेली आहे. आणि त्यांची जी त्या दिवसाचं जे कर्तव्य आहे ते म्हणजे ह्या अवंतिका नगराच्या बाहेर वेशीजवळ मोठा बुरुज आहे, त्या बुरुजाच्या वरती हे त्यांचे 8 कामगार पहारेकरी आणि हे मुख्य पहारेकरी त्यांचे मुकादमसारखे अशा पद्धतीने विक्रमाची नेमणूक झालेली आहे आणि ते हळूहळू तिथं नोकरी करायला लागलेले आहेत. तया माझी भरतरी नाथ वनकर सहज सावजी भाषा जाणत कोल्हे भुंकत्या त्या अकस्मात भाषा सांगे त्याची. पुढे 16 वर्षी इष्टत्वे भेटला विक्रमराया ते पाय की चाकरी अर्पण त्या ते ग्रामरक्षणे ठेवले. गावाचं रक्षण करण्याची जबाबदारी ह्या विक्रमावरती होती आणि त्यांच्या हाताखाली 8 पहारेकरी होते. हेच पहारेकरी त्याच बुरुजावर काम करीत होते ज्या ठिकाणी खाली हे अवंतिका नगरात जे आलेले व्यापारी भरतरीनाथांच्या सहित आलेले मागच्या अध्यायामध्ये तो विषय आलेला आहे. त्यांनी तिथं माल टाकलेला होता आणि रात्री जागत बसलेले होते. त्यात रात्री नेमकी या विक्रमाची पण कर्तव्य तिथं होतं. ते वरतून ह्या सगळ्या गोष्टी पाहत होते. कोल्हे आले, कोल्हेकुई केली आणि ते आवाज ऐकल्यानंतर भरतरीनाथांनी या व्यापाऱ्यांचं आपण मीठ खाल्लेलं आहे, त्यांना याच्यातून वाचवायला पाहिजे. त्यांना ते कोल्ह्याची भाषा कळत होती म्हणून त्यांनी सांगितलं की व्यापाऱ्यांनो सावध राहा, इथं आता गुंड येणार आहेत आणि आपल्याला ते लुटतील, त्यावेळेस त्यांना प्रतिकार केला, अन्यथा तुम्ही तर जीवानिशी माराल. पण त्याचबरोबर तुमच्याजवळ जे काही हे धन धान्य द्रव्य आहे हे सुद्धा ते लुटून नेतील. ही सगळी जी घटना घडलेली आहे ही वरती बसून हे 8 पहारेकरी आणि विक्रम हे पाहत होते. तरी मिरवला परिशाप मोतेनं बोलला वरदे शाप सगन तो ती घडी निटावून रांगत फिरते ही वेळी. तरी शाप देपी शाप मोतेनं शिव वरदे शाप सगन बोलेला छेत्रीने नक्की शापे गंधर्व सुरू राहिला की. आता त्याच वेळेला अशी नेमकी घटना झालेली आहे. त्यांनी ज्या वरतून घटना पाहिल्या, दुसऱ्या वेळेला पुन्हा कोल्हेकुई झाली. त्यावेळेला व्यापाऱ्यांनी होता स्वतः जाऊन तिथं विचारलेलं आहे. त्यावेळेला भरतरीनाथ म्हणतात की आता इकडून हा दक्षिणेकडून उत्तरेकडून एक राक्षस येऊ राहिला, दक्षिणेकडे चाललेला आहे, त्याच्या हातात 4 रत्न आहेत, जो कोणी त्याला मारील आणि त्याच्या रक्ताचा टिळा स्वतःच्या कपाळी लावील, त्याचप्रमाणे अवंतिकेच्या वेशीवरती जो कोणी त्या रक्ताचा टिळा लावील तो इथला राजा होईल. असं ह्या विक्रमाने ऐकलं. बाकीच्या हे जे 8 त्यांचे पहारेकरी होते त्यांनी सुद्धा ऐकलं, पण त्या बाकीच्या 8 पहारेकरांना काय त्याचं विशेष महत्त्व वाटलं नाही. पण विक्रमाने मात्र मनावर घेतलेलं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धने घेतो येते. अनेक घटना घडत राहतात. सगळेजण सगळ्या वृत्ताची दखल घेत नाही, पण जे कोणी हुशार लोक राहतात ते मात्र त्याचा विचार करतात. हा क्षत्रिय पिंड होता, याने विचार केला
आपण त्या राक्षसाला जाऊन मारू. व्यापाऱ्यांनी विचार केला आपल्याला काही घेणं नाही देणं नाही, आपला व्यापार भले ना आपण भलं, आपल्याला 4 पैसे मिळाले म्हणजे बास, तिकडं राक्षस असो नाही तर काही असो. पण मात्र ह्या विक्रमाने मनावर घेतलं. तो बुरुजावरून खाली आला. रात्री 12च्या नंतरचा वेळ होता. ते कोलेकुई होऊन गेल्यानंतर तो उतरला आणि तो बाहेर गेल्यानंतर खरंच त्याला दिसलं का तो उत्तरेकडून एक राक्षस येऊन राहिलेला आहे आणि तो दक्षिणेकडे चाललेला आहे. ह्या विक्रमाच्या हातामध्ये शस्त्र होतं. हा पहारेकरी होता. शस्त्र बंद, हत्यार बंद होता तो. त्यांनी त्याच्या शस्त्राने त्या राक्षसाला मारलं. तो राक्षस ज्या वेळेला खाली पडला तर त्याच्या हातामध्ये 4 रत्न होते. ते रत्न त्याने काढून घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणी तो जो राक्षस होता त्याही राक्षसाची अशीच गोष्ट होती तर तो काही राक्षस तो चित्रमा गंधर्व होता. कैलासावरती एकदा दर्शनाला गेलेला असताना महादेव पार्वती हे सोंगट्या खेळत बसलेले होते आणि महादेवांनी तिथं थोडं बस म्हणून सांगितलं म्हणून तो बसला. सोंगट्या खेळत असताना दोरा पडलेला आहे. त्यांनी जो डाव टाकला, पार्वती म्हणे 12 पडले, महादेव म्हणले 18 पडले आणि मग आता निवडला त्या गंधर्वाकडे आला. सांगा तुम्ही किती पडले. त्यावेळेला यांनी महादेवाच्या कैवार घेतला. 18 पडले म्हणून सांगितलं. महादेवाच्या बाजूने खोटी साक्ष दिली. ही गोष्ट पार्वतीला काही आवडली नाही म्हणून पार्वतीने त्यांना शाप दिला की तू पृथ्वी लोकावरती राक्षस होऊन जन्मशील. त्यावेळेला त्यांनी उत्शाप मागितला की मग आता झालं ते होऊन गेलं, मी असं नव्हतं करायला पाहिजे, पण मात्र आता एकच करा की मला उत्शाप द्या. महादेवांनी पण त्याचा कैवार घेतलेला आहे. पार्वतीकडं शिफारिश केलेली आहे. त्यावेळेला पार्वतीनं त्याला उत्साह दिलेला आहे की पुढं चालून इंद्रशापाने जो सुरधन गंधर्व गाढव होईल, त्याच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल, त्याचं नाव विक्रम असेल, तो ह्या राक्षसाला मारील आणि मग त्यावेळेला ह्या राक्षसाची मुक्ती होईल. त्याप्रमाणे ह्या सगळ्या घटना घडत आलेल्या आहे. आणि ह्या विक्रमाने त्या राक्षसाला मारलं. त्याच्या हातातले 4 रत्न काढून घेतले. त्याच्या रक्ताचा टिळा स्वतःच्या कापडे लावला आणि अवंतिका नगरीमध्ये जाऊन अवंतीच्या म्हणजे उज्जैनीच्या वेशीला त्या रक्ताचा टिळा लावलेला आहे. तरी शाप वचने शाप मोतेनं शिव वरदे शाप सगन बोलेला असे त्रिनयन की शापे गंधर्व श्रोतन त्याचा वीर्य करून निर्माण होईल विक्रम नंदन त्याचा असते पाहून बन राक्षस शरण 650 ऐसा उशाप शिववरदेसी होता चित्रमा गंधर्वासी तो समय भरतरी वागोत्तरासी येऊन या झगटला. आता ह्या ज्या गोष्टी या सगळ्या पूर्वकर्माप्रमाणे घडत गेलेल्या आहे आणि त्या विक्रमाने त्याला मारून टाकलं आणि त्याच्या योगाने काय झालेलं आहे की त्या ठिकाणी एक विमान आलेलं आहे. हा चित्रमा गंधर्वचा चांगलं त्यांनी ते राक्षसाचा देह सोडला. त्याचं जे पूर्वी चित्रमा गंधर्वाचं पूर्वीसारखं चांगलं शरीर हे तयार झालेलं आहे आणि ते त्या विमानामध्ये बसून ते निघून गेलेले आहेत. पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञा वान प्रसिद्ध वस्त्रे भिजून रुद्रे शुद्ध भाळी टिळा रेखेला तो राक्षस होऊन निघत प्राण दिव्य देही निघे तेथून गंधर्व रूपे स्वपदा पाहून विक्रमा ते होऊन दिले. गंधर्व करता स्वयदृष्टी विमान उतरले मैतळवटी त्यात आरोहण करता विक्रम पुसे ते विक्रमाने जाण्याच्या विमान उडण्याच्या पूर्वी त्या गंधर्वाला विचारलं की महाराज अहो मी त्या राक्षसाला मारलं, त्या राक्षसामधून तुमचा हाती आणि अतिशय कांतिमान ईश्वराचा भक्त असणारा सोज्वळ असं तुम्ही दिसताय, तुम्ही कोण आहे. त्यावेळेला त्या चित्रमा गंधर्वाने आपली सगळी घटना त्या विक्रमाला सांगितलेली आहे. ऐसा निघून जात अति त्वरा आला व्यवसाय एक शिबिरा परते धर भरते घालून घेरा सकळ बसले भेष्टवणी ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वारग्राम रुधिर ठेळा द्वारासी उत्तम चर्तून या निघाला. आता विक्रमाने त्यांची ती गोष्ट ऐकली आणि हे असं असेल आता तेही अजून बालबुद्धीत होते. ते काही फार मोठं वय नव्हतं त्यांचं आणि ते तिथंच विसरून गेलेले. त्यांनी तो वेशीला टिळा लावला, घरी गेलं, आवरलं सावरलं आणि सकाळी झुंजुरक्या पाठ होण्याच्या पूर्वी ते तिथं आलेले आहे आणि त्या व्यापाऱ्यांच्या मेळ्यामध्ये त्यांनी त्या भरतरीनाथांना पाहिलं ज्यांनी रात्री ह्या गोष्टी सांगितल्या होत्या की बा इथं व्यापाऱ्यांचं वरती धाड येणार आहे, दुसऱ्या वेळेस तो राक्षस येणार आहे. त्यांना असं वाटलं की हा जो भरतरी आहे हा काही सामान्य माणूस नाही, याच्याशी आपण मित्रत्व केलं पाहिजे हे त्यांनी ओळखलं आणि तिथं जाऊन त्या व्यापाऱ्यांना तो भेटलेला आहे. तरी सहज स्थिती मनाची ओज तुम्हा भेटी पातलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी गुच ऐकून या हर्षलो तेरी म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जेठी विक्रम म्हणे तुमच्या गोष्टी सन्मुख पारा देत असे. त्यावेळेला ते जे मुख्य व्यापारी आणि काही व्यापाऱ्यांच्या मेळ्यामध्ये ते सगळे आवरण्याच्या तयार होते. आता सकाळी उठून आवरायचं आणि थोड्या वेळाने दुकान लावायचं
अशा पद्धतीत त्यांची तयारी चाललेली असताना हा विक्रम त्यांच्याजवळ गेलेला आहे. हा विक्रम हा राजसेवक होता. राजाचा सेवक प्रत्यक्ष आलेला पाहिल्यानंतर ह्या व्यापाऱ्यांना आनंद वाटलेला आहे. कोण महाराज, या तुम्ही बसा. अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर विक्रमाने त्यांना सांगितलं की तुमच्या सगळ्या गोष्टी मी रात्रभर ऐकलेल्या आहे. तर कशा? ते म्हणे माझी इथं न देऊन कर्तव्यच होतं इथं, आणि मी वरती बसून पहारा देत होतो. त्यावेळेला इथं जे तुमच्या खाली घटना, ते जे चोर दरोडेखोर आले, त्याचप्रमाणे थोड्या वेळ जो राक्षस आला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. तुम्ही खाली, मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री. तुम्ही बोलता तितके निकटे श्रवण होत असे माते. तर हे आता असो कैसे तुम्हावरी झाडे आली विशेषी, ते श्रुत झाली कैसे तुम्हासे म्हणून शोधा पातलो. तेव्हा हे तुम्हाला सगळं कैसं माहिती पडलं? तर तो कोणतरी एक तेजस्वी माणूस आहे. त्या तेजस्वी माणसाने तुम्हाला सांगितले. ह्या जे काही सगळ्या घटना आहेत ह्या मला ठळकपणाने दिसलेल्या आहेत, कारण मी तुमच्यापेक्षा वरती होतो. आणि एवढंच काय, तुमचा जो आवाज आहे तो सुद्धा मी स्पष्टपणाने ऐकलेला आहे. तो कोण माणूस आहे की ज्याने तुम्हाला सावध केलं होतं, त्याची माझी गाठ घालून द्या. मग त्यांनी सगळ्यांनी मिळून त्या भर्तरीनाथांना बोलावलं आणि विक्रमाच्या पुढं उभं केलेलं आहे. व्यावसायिक म्हणती त्याते भर्तरी नाम आहे याते. मग दृष्टियोधीन प्रांजळ म्हणते पूर्ण ओळखी झाली. क्षणिक बैसोनी नाना भाषण व्यावसायिकाचे तोषवी मन. मग उठता झाला स्वतःपासून चालता ग्रामी संचरला. आणि मग त्यांची गाठ झाल्यानंतर त्यांची पहिली ओळख झालेली आहे विक्रमाची आणि भर्तरीची. दोघांमध्ये एकच साम्य आहे की दोघंही शापवाचनापासून त्यांची उत्पत्ती झालेली आहे आणि त्यांच्यासाठी काही अवतार कार्य हे पूर्वीच ठरलेलं आहे. म्हणून विक्रमाने त्यांची ओळख करून घेतली आणि त्या भर्तरीनाथांना एकमेकांना ते भेटले, नमस्कार चमत्कार केले आणि हे भर्तरीनाथांच्यापासून हे विक्रम पुन्हा तिथून निघून गेलेले आहे. आयशा बहुप्रकार युक्ती योग सांगून जगतदारा प्रति हे ऐकून निघला. म्हणजे द्रव्य लोभे तोषला तमाशा संग कुसंग वेळे फासा. सर्व यश करता सबळ पैसा इष्टा अनिष्टा वर्तसे. त्यांनी विचार केलेला आहे की हा जो माणूस आहे हा काही सामान्य नाही, हा कोणीतरी अवतारी पुरुष आहे भर्तरी. आणि असा माणूस या व्यापाऱ्यांच्या मेळ्यामध्ये काय उपयोग आहे? तो फक्त काय आयुष्यामध्ये पैसे मिळवीन, माडा बांधीन, सुखी होईल, पण मात्र ह्या व्यापाऱ्यांच्या मेळ्यामध्ये हा सोबत नाही. असा माणूस आपल्याबरोबर असला पाहिजे. म्हणून विक्रमाने त्यांना गळ घातलेली आहे व्यापाऱ्यांना की बाबा हो, काही पण करा, ह्या भर्तरीनाथांना तुम्ही माझ्याकडे द्या. तो माझ्याबरोबर राजदरबारामध्ये राहीन. मी जिथं सेवा करतो राजाची त्यांच्या ठिकाणी मी त्याला घेऊन जाईन. ते व्यापारी म्हणतात अहो पण त्यांच्याकडे आम्ही भरपूर पैसे त्यांच्यासाठी खर्च केलेले आहेत. आणि त्यावेळेला हे विक्रम म्हणतो किती पैसे खर्च केले? मग त्यांनी काय तो हिशोब काढलेला आहे आणि तेवढे पैसे द्यायला विक्रम तयार झालेला आहे. पैसे घ्या, पण मात्र या भर्तरीनाथांना माझ्याबरोबर येऊ द्या. ऐसा त्यासी विक्रम बोलता जकाती सज आला होता. म्हणे विक्रमा काम देता पूर्ण करीन तुझे की. ऐसे बोलून कर्तळ वच देवने तो शिले त्याचे मन. मग विक्रमा ते बोलवून शोधभेदी सारला. मग विक्रमाने त्यांना पैसे द्यायचं कबूल केलं, पैसे देऊनही टाकले आणि भर्तरीनाथांना सांगितलं तर तुम्ही माझ्याबरोबर चला. व्यापाऱ्यांनी पण त्यांना परवानगी दिलेली आहे, कारण त्याच नगरामध्ये व्यापारी पण. आणि जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? आणि कधी जरी वाटलं ते व्यापारी म्हणले आम्हाला ज्या वेळेला आठवण येईल आम्ही त्याला बोलवू. ते म्हणे काहीच हरकत नाही, तुम्ही कधी पण बोलवा आणि तो तुमच्याकडे येईन, माझ्याबरोबर राहीन. असं म्हणून ते घरी घेऊन आलेले भर्तरीनाथांना विक्रम. आणि त्या कुंभारवाड्यामध्ये त्यांचे आजोबा कुंभार बाबा, त्याचप्रमाणे त्यांची आई सत्यवती यांची भर्तरीची गाठ करून दिलेली आहे की हा भर्तरीनाथ आहे. यांनी त्या व्यापाऱ्यांना वाचवलं, त्या राक्षसांच्याबद्दलची माहिती सांगितली आणि हा कोणीतरी श्रेष्ठ माणूस आहे म्हणून मी याला बरोबर आणलेला आहे. मग आता सत्यवतीला वाटलं की हा विक्रम आपला मुलगा आहे, तसंच हा पण मुलगा आहे. आणि त्यांनी त्यांच्यावरती पण जे प्रेम माया त्यांच्या यांच्यावरती होते विक्रमावर, तेच मायाप्रेम त्यांनी भर्तरीनाथांच्यावरती केलं. त्यांना जीव खाऊ घातलं आणि मग दररोज येणं जाणं झालेलं आहे. त्या येण्या जाण्याच्या योगाने हळूहळू हे दोघं जण भाऊ भाऊ आहेत असा प्रवाद लोकांच्या मध्ये आलेला आहे. मग जकाती पाहून भर्तरीशी म्हणे हा प्रत्यक्ष महिचा शशी. कोणीतरी अवताराशी मै लागी विराजला. तरी आता असो कैसी हा आपल्या गावात असावा पुरुष. व्यावसायिक रान माणूस यागणी योग्य दिसेना. ऐसा तर्क आणून मनी बोलविला पाहून नाही. मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पहिलेला. मग ते आईला सांगतात की आई हा वास्तविक पाहता हा कोणीतरी अवतारी माणूस आहे. ते राजचिन्ह त्याच्या शरीरावरती दिसत आहे, त्याचे गुडघ्यापर्यंत हात आहेत,
तेजस्वी चेहरा आहे, मुख करारी आहे आणि हा माणूस त्या व्यापाऱ्यांच्या मेळ्यामध्ये शोभत नाही, म्हणून मी त्याला घेऊन आलेलो आहे. आई म्हणती बरं झालं, आपल्या तुला पाठराखण तुझ्या भावासारखा हा राहील. आणि ती आई कुंभार बाबा त्यांच्यावरती प्रेम करायला लागलेले आहे, माया करायला लागलेले आहे. ओ पिले परी गायचे बोलून की तुमचे गृही असावा जाण, रामावळी वसूल करून जकात तुमचा सावरील, मालटाल उरला विकून निघते झाले तेथून, ये रेकडे विक्रमा कारण पाता रेले जकाताने. काही दिवसापर्यंत ते व्यापारी तिथं राहिलेले आहेत आणि तेवढ्या काळामध्ये विक्रम बरोबर हे भरतरी कधीमध्ये तिकडे जाऊन यायचे. आणि एक दिवशी काय झाले, त्यांचा व्यापार सुफळ झाला, सगळा संसार सगळा पूर्ण व्यापार पुरा झालेला आहे, रुपयाचा ₹1.25 झाला, माल सगळा संपलेला आहे. ते विचार करतात का आता इकडे थांबून काय उपयोग आहे, आता आपण आपल्या घरी जाऊ आणि पद्धतशीरपणाने तिथं आपलं पुढचं काही आयुष्य घालवू. त्याचप्रमाणे पुन्हा जर कधी योग आला तर पुन्हा सुद्धा व्यापारी पद्धतीने आपण घोड्या गाड्यावरती बसवून पुन्हा माल इकडे घेऊन येऊ आणि आणखीन व्यापार वाढवू. या परी भरतरी निमित्ते म्हणे बंधूचे ओळखीते, न बोलून हे काहीच त्याते भोजना पाठवा ममुरे, नित्य नित्य भोजने गाठ पडता होईल ओळखी दाट, सहज बोलण्याचा मोहपाठ खुणाखुण मिळेल की, बाहेर निघाले उभे ताते ऐसे सांगून एकांताते, जगा ते पाहून भरतरी ते विक्रमाते बोलत असे. मग त्या आईने बाळाच्या वरती अशी काही माया केलेली आहे, त्या भरतरीनाथांना सुद्धा विसर पडलेला आहे. मागचं गतम न स्वचावी, मागचा काही विचार करायचा नाही आणि विचार होतच नाही, कारण की हळूहळू मागच्या गोष्टी आपापच जुन्या होत जातात, आठवणीसुद्धा राहते नाही. अशा पद्धतीने फार तर आठवण राहते एखादी, पण मात्र ते जुना जो काळ आहे तो प्रत्येकजण माणूस हा विसरून जातो. ते ईश्वराने दिलेले वरदान आहे. असं जर सगळ्या गोष्टी आठवल्या असत्या तर माणसाला वेळ लागला असतं आणि चांगल्या गोष्टी आठवल्या तर माणसाला आनंद वाटतो. पण वाईट गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान, पैशाचं झालेलं नुकसान, कधी झालेली चोरी किंवा एखादी फार मोठी अपमानास्पद गोष्ट आणि ह्या गोष्टी विसरून जाणं हे चांगलं आहे. ही ईश्वराचीच योजना आहे ती. आणि त्या पद्धतीनं ते बाकीच्या गोष्टी आता हळूहळू विसरून गेलेले आहे. भरतरीनाथही हळूहळू व्यापाराला विसरलेले आहे व्यापाऱ्यांना. आणि ते आता त्या विक्रमाच्या बरोबर कुंभारवाड्यामध्ये ह्या कुंभारबाबांच्या हाताखाली आणि ह्या सती ही जी मुलगी आहे सत्यवती तिच्याबरोबर राहू लागलेले आहेत. तुझ्या गृही तुझी माता आहे विक्रमा, पाक निष्पत्ती करता तरी या भरतरीचे आता संगोपन करावे. ऐसे विक्रम आहेत वचन म्हणे स्वीकारणे तुमचे बोलणे, परी भरतरीचा हात धरून स्वतःचा नासी पहिलेला, दारा निकटी काट टाकून वसन त्यावरी बैसला भरतरी रत्न, 4 घटका करून भाषण ग्रामाजे संचरला. आईनं त्यांना सगळी गोष्ट सांगितलेली आहे. आईचं पण त्या गोष्टी पटलेल्या आहे आणि त्यांचं हे सांगत आहे प्रत्यक्ष प्रमाण, म्हणजे एखादी गोष्ट आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या जातात, प्रमाणं सांगितले जातात. त्याच्यापैकी हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. कोण जो माणूस आहे हा हे भरतरीनाथ आहेत आणि हे राजचिन्हयुक्त आहे. हा माणूस काही सामान्य नाही. देव कुठं आहे तर हा सूर्यनारायणाच्या रूपाने देव दाखवता येतो. मग सूर्यनारायण चक्षुर्वै सत्यम, डोळ्याने दिसतात हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. तसे प्रत्यक्ष प्रमाण ह्या विक्रमाने आईला दाखवलं आणि हा माणूस आपल्यासाठी योग्य आहे, आपल्याबरोबर असावा. आणि मग त्यांचं दररोज जाणं येणं वाढलेलं आहे तिथं आणि विक्रमाच्या बरोबर राहून त्या ठिकाणी ते गोष्टी करायला लागलेल्या आहेत. म्हणे माते मधून अधिक भरतरीचे माने स्नेहद्वंदिक, पूर्णावतारिक पाठी रक्षक पुढे माते होईल गे, तरी आता दुसरा सुत ज्येष्ठपणे मिरविल लोकात, अणुरेणू इतके त्यात अभिन्न पडून येते. की विक्रम आईला सांगतो की आई हा जो भरतरीनाथ आहे हा माझ्याहीपेक्षा तेजस्वी आहे. दोघांचाही जन्म हा अवतारीच झालेला होता. विक्रमाचा जन्म ह्या गंधर्वापासून झालेला होता आणि भरतरीनाथ तर प्रत्यक्ष नारायणाचे अवतारच होते. नवनारायण कवीर हरिअंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन, करभांजन द्रमिल श्रमस करभांजन हा आविर्होत्र. मग ह्या ज्या कविनारायणाचे अवतार मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथांचे आपले हरिनारायणाचे अवतार गोरक्षनाथ, त्याचप्रमाणे अंतरिक्ष नारायणाचे अवतार जालिंदरनाथ, प्रबुद्ध नारायणाचे अवतार कानिकनाथ, त्याचप्रमाणे हे करभंजन नारायणाचे अवतार गैनीनाथ आणि हे 6वे ध्रुमी नारायण. त्या ध्रुमी नारायणापासून ज्यांचा जन्म झाला ते हे भरतरीनाथ आहे. पण मात्र कोणाला त्याची ओळख नाही, कारण की जग जे आहे हे सर्वसामान्य सामान्य दखल घेतं.
पण नमस्कार कुठं होतो, जिथं काही चमत्कार दिसला तर तिथं नमस्कार होतो. आणि हे अजून सामान्य माणसाप्रमाणे भरतरीनाथ आहेत. आणि अशा पद्धतीनं ह्या अवंतिका नगरीमध्ये, उज्जैनी नगरीमध्ये हे राहू लागलेलं आहे. हे सांगतात विक्रम त्याच्या आईला की हा माणूस माझा पाठीराखा म्हणून राहील आणि पुढं चालून ज्या वेळेला मला काही गरज पडेल तर हा भावासारखा माझ्या मागे उभा राहील. यावरी भर्तरीत येथून पाहता झाला जकाती स्थान जकातदार त्याचे देखून भर्तरी ते बोलतसे म्हणे भर्तरीराव ऐका वचन तुम्ही असावे सदन धरून कार्या लागता पाहता ऋण घेत जाऊ. व्यापाऱ्यांना पण मोठा आनंद झालेला होता की हा जो भर्तरीनाथ आहे किती दुर्भाग्य हा, की काही 10 वर्षाच्या वयामध्ये असताना त्याचे आईवडील वारले, चोरांच्या हातून त्यांना मृत्यू आलेला आहे आणि त्याला काहीच कळत सुद्धा नव्हतं. आणि अशा वेळेला आपण त्या अवंतिकेतून जात असताना आपण ते पाहिलं, त्या भर्तरीला आधार दिला आणि त्याच्या आईवडिलांचं क्रियाकर्म केलं आणि आपल्याबरोबर घेऊन आलो. हा आपल्याबरोबर कबर नाही, राहून हा काय करीन तरी, पण मात्र त्याचं आता कल्याण होईल. त्या अवंतिका नगरामध्ये हा विक्रमाबरोबर सुखी राहावा. म्हणे भर्तरीराव ऐका वचन तुम्ही असावे सदन धरून कार्या लागता पाथारून घेत जाऊ तुम्हासे. अवश्य म्हणून भर्तरीनाथ विक्रम सदना पुन्हा येत. मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहपुरी लोटला. आधीच माहिती सत्यवती त्यावरी पुत्राची ऐकून युक्ती परम मोहाते भर्तरी देते गुंडाळून घेतला. मग त्या ठिकाणी आईनं जी माया केलेली आहे ती दोघांच्यावरती सारखीच माया केलेली आहे. जे पदार्थ खायला आता गरिबाच्या घरी काय असणार, अर्धी चौतकूर, पण जे खाणं त्या विक्रमाला तेच खाणं भर्तरीनाथांना. अशा पद्धतीनं ते आपल्याला आईच मानू लागलेले. आणि ते सोयरे कोण, सोयरे म्हणजे जे फक्त रक्ताने नात्याने जवळ आले किंवा ज्यांनी त्या 500 रुपये कधीमध्ये आपल्याला दिले ते नुसते सोयरे नाही. तर सोयरे म्हणजे कोण, ज्यावेळेला आपल्यावरती काही जर वाईट प्रसंग येतो, आपण आजारी पडतो किंवा मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडतो, त्यावेळेला जो कोणी जाऊन येईल त्याला सोयरा म्हटलेलं आहे. सोयरे ही जी व्याख्या आहे ती याच्याशी संबंधित आहे की जो आपल्याबरोबर राहून आपलं संकट निवारण करतो आणि आपल्या मनात काय दुःख आहे हे सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे, त्याला सोयरा म्हणता येईल. अन्यथा सोयरे जे आहे ज्या वेळेला फक्त मानपान असतील त्यावेळेला फक्त येणारे त्यांना सोयरे म्हणता येत नाही. आधीच माहिती सत्यवती त्यावरी पुत्राचे ऐकून युक्ती परम मोहाते भर्तरी जते गुंडाळून घेतला. तन्याय वर्ग ते वर्ग दान मोहे विष्टिले हरिणे कारण मग एकमेकांच्या दृष्टीविषयी वीर सरळ होईना. अशा पद्धतीनं त्या अवंतिका नगरीत उज्जैनीमध्ये कुंभार बाबा ते सत्यवती माय त्याचप्रमाणे हे विक्रम आणि भर्तरीनाथ हे 4 जण राहू लागलेले आणि हळूहळू हे विक्रमाचेच भाऊ आहेत अशी जिकडं तिकडं ख्याती पसरलेली आहे. त्यांचे दिवस मोठ्या आनंदामध्ये चाललेले आहेत. आणि असेच चाललेलं असताना पुढं काही घटना घडलेल्या आहेत. त्या घटनाच आहे त्या आता सगळे एकाच वेळेला सांगता येणार नाही. तो जो विषय आहे तो पुढच्या अध्यायामध्ये येईल. असो आयसी मोहस्थिती बंधुपणे जगी मिरवती तरी पुढे श्रोतात ते सावधान परसावे. नरहरिवंशी धुंडी नंदन पुढले अध्याय सांगेन कथन कवी मालू नामाभिधान सेवकासे संतांचा स्वसे शिवक्ती कथा सार समस्गुरष्टाव किम्यागार सदा परसूत भावी ज्योतिषमाध्याय गुढ हा श्रीकृष्णार्पणमस्तु भवन्तु. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंडवर्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः. जय जय आदि जगदुद्धारा विश्वव्यापका विश्वंभरा जगत्सृजित्या करुणाकरा दिगंबरा आदिपुरुषा पूर्णब्रह्म सनातना पंढरी आदिशा रुक्मिणी रमणा. पुढे ग्रंथरचना महिमाना बोलविका महाराजा मागल्या अध्याय निरूपण भर्तरी आणि तुझा विक्रम प्रेमसागरी भक्तिप्रेम उभय सरिता लुटल्या. मग ते उभयता एक दुर्गी ग्राम रक्षिती एक प्रसंगी तो एके दिवशी शुभ मार्गी दैव उदया पातळे मोक्षपुऱ्या अस्ति सप्तम त्यातील अवंतिका ग्राम तेथे नृपती नरेंद्रोत्तम शुभ विक्रम विराजे. विठ्ठल 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 चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय. नाथ महाराज की जय. सर्वदा योग तुझा घडावा कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे
इथे वितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जय 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 रघुवीर समर्थ कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय निरंजन आदेश